आज आपण पाहूया नवरात्र आणि बौद्ध धर्माचा इतिहास। मूर्तिपूजा। मूर्त्या कधीपासून बनवल्या गेल्या? नवरात्री नेमकं काय आहे? बुद्ध धर्माच्या देवीचं काही प्रमाण आजच्या काळात मिळालं आहे का? अशा बऱ्याच गोष्टींची माहिती। काही लोकांचा असा विश्वास आहे की नवरात्र उत्सवाचा इतिहास हा प्रत्यक्षात महिषाशासक बौद्ध आणि शाक्त बौद्ध धर्मातील संघर्षाचा इतिहास आहे। ईशान्य भारतातील बौद्ध मंदिरांमध्ये दुर्गा महिषासुरमर्दिनीच्या अनेक मूर्त्या सापडलेल्या आहेत। नालंदा आणि विक्रमशिला अशा प्रमुख स्थळांमध्येही दुर्गा देवीच्या मूर्त्या सापडल्या आहेत। बौद्ध देवीचे एक रूप ज्याला दुर्गा तारिणी तारा म्हणतात, जी भक्तांचे वाईटांपासून रक्षण करते आणि देवी दुर्गेचे पारंपरिक वाहन असलेल्या सिंहावर स्वार होते। वज्रयान बौद्ध धर्माच्या तांत्रिक परंपरेत देवी दुर्गेचा समावेश आहे। अफगाणिस्तान आणि इंडोनेशियातही तिच्या मूर्त्या सापडल्या आहेत। बौद्ध धर्मात 4 महिने पावसाळ्यात वर्षावासाचे असतात। त्याच्या तिसऱ्या महिन्यामध्ये बौद्ध भिक्षुनी आपले ज्ञान वाढवण्यासाठी कुठल्या तरी गुहेत किंवा उंचीच्या ठिकाणी एकत्रित राहत असे आणि तर्कवितर्काने, युक्तिवादाने, वितरणाने आपले ज्ञान माहिती वाढवित असे। ते आपल्या देशना, शिकवणीची आणि विपश्यना साधनेची पुष्टी खात्री करत असतात, सत्यता पाहत असतात। पावसाळ्याच्या शेवटी आपली ध्यान साधना, आध्यात्मिक साधना संपल्यानंतर ते परत ग्रहस्थांमध्ये जनमानसात उपदेश शिकवण देण्यासाठी जायची तयारी करू लागतात। याची तयारी म्हणून भिक्षू संघाला पावसाळ्याच्या शेवटच्या महिन्यात अश्विन महिन्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांच्या आध्यात्मिक साधनांची चाचणी घ्यावी लागते। अमावस्यानंतर भिक्षुनी संघाला परीक्षा द्यावी लागते। भिक्षुनी संघाचा नियम, पद्धत, कायदा पुरुष भिक्षूपेक्षा अधिक कडक, कठीण होता। विनय पिटकाच्या नुसार महिला भिक्षुनीचा शील नियम 311 होता, तर पुरुष भिक्षूचा शील नियम 227 होता। त्यामुळे भिक्षुनीची साधना परीक्षा खूपच दुर्गम, कठीण होती। यामुळे ह्या पॅकचे नाव दुर्गम मातू साधना असे पडले। अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी एका मातीच्या भांड्यात माती भरून त्यात बी, धान्य टाकून पाणी ओतून ठेवतात। महिलांना साधना, धम्म, विपश्यना शिकवण्यासाठी सती माता येत असत, ज्यांनी सती पठणचा अभ्यास केला असतो, ज्या सती पठणात पारंगत आहे, ज्यांना सती पठणाबद्दल माहिती आहे, त्या महिला भिक्षुनी संघाला शिकवत होत्या। त्यांचे पहिले दिवस खूप कठीण, दुर्गम होते। दुर्गम म्हणजे कठीण। दुर्गेला पाली भाषेत दुर्ग बोलत असे आणि सुसंस्कृत भाषेत त्याला दुर्ग म्हणतात, म्हणून हे काम करणाऱ्या महिलांना दुर्गा म्हटले जायचे। तर मग पहिल्या 3 दिवस खूप त्रास, वेदना होत होत्या, कारण सतत ध्यान साधना करावी लागत होती। आनापान करायला शिकावे लागत होते, बसूनच राहावे लागत असे आणि हालचाल करायची नसते। साधना ही अगदी सती पठांची प्रथा आहे। तिथे स्थिर राहावे लागायचे, स्थिर व्हावे लागते, खूप स्थिर, ठाम, शांत व्हावे लागते। ही जी तिथे साधना होती ती न हलता करावी लागत होती। तर मग हे जे 3 दिवस होते ते खूप दुर्गम होते। हे 3 दिवस जेव्हा संपतात तेव्हा 4थ्या, 5व्या आणि 6व्या दिवशी सती पठण म्हणजे जे सतीचे ज्ञान आहे, जे विपश्यनाचे ज्ञान आहे, जो सतीचा पाठ, धडा आहे, तो शिकवला जातो। महिलांना भिक्षुनी संघाला शिकवायला ज्या सती पठणच्या आई, माता येत होत्या, त्यांना 7व्या, 8व्या दिवशी काही दान द्यायचे असते, त्यांना निरोप द्यायचा असतो। मग 7व्या, 8व्या दिवशी मंगलगाथा, मंगलगीते होत होती। दानाची परिपूर्णता, दान पारमिता होत होती। 9व्या दिवशी घरातील महिला आणि मुली ज्या अविवाहित होत्या, ज्या तरुणी होत्या, त्यांना एकत्र केलं जायचं आणि त्यांना एकत्र करून त्यांना 1 दिवस ध्यान साधना शिकवले जायचे, जेणेकरून जेव्हा त्यांचे लग्न होईल तेव्हा त्या तिकडेही साधना करतील। हा कार्यक्रम 9 दिवस आणि 9 रात्रीपर्यंत चालू राहायचा
आणि 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजे आपण वाईटावर विजय मिळवला आहे. ही विजयादशमी एका सणाद्वारे उत्सवाच्या रूपात साजरे करायचे. यामध्ये अनेक महिला गौतम बुद्धाच्या कुटुंबातील होत्या. त्यापैकी सर्वात प्रमुख प्रजापती गौतमी होत्या. त्यांनी मोठ्या कष्टाने, जिद्दीने आणि मोठ्या दृढनिश्चयाने धम्म शिकला. सुरुवातीला बुद्धांनी नकार दिला होता, कारण की त्यांचा असा विश्वास होता की स्त्रिया, बाया सतीपटन, सतीप्रथा किंवा इतर अनुष्ठान विधीसाठी थोड्याशा अनुरूप नाहीत. त्यांचं जे शरीर आहे ते साधनेसाठी जुळणारे नाही, अनुकूल नाही. पण जेव्हा प्रजापती गौतमीने स्वतःची ओळख कठोरपणे करून दिली आणि सांगितले की माझा निश्चय भक्कम मजबूत आहे, मग बुद्धांना त्यांना शिकवावे लागले. आणि मग पहिली महिला भिक्षुणी त्या झाल्या. त्यानंतर भिक्षुणी संघ झाला. बुद्धांच्या कुटुंबामध्ये जी नंदा नावाची महिला होती आणि ज्या पण महिला होत्या त्या सर्वच्या सर्व आणि त्यांची पत्नी तिने पण संघात येऊन धम्म शिकला. नवरात्रीमध्ये ज्या सती मातांचे नावे, देवींची नावे आहेत ते जवळजवळ बुद्धांच्या कुटुंबातून आलेल्या महिलांच्या नावासारखीच आहेत. सती पठण करायला खूप साऱ्या महिला आल्या. त्यांना देवी म्हणून ओळखले जात. देवी म्हणजे अशा प्रकारे ज्ञान देणारी, ज्ञान पसरवणारी, तिला देवी असे म्हटले जायचे. त्या महिलांची नावे बदलून सुसंस्कृत केली गेली. शाक्य कुमारी म्हणजे ज्या शाक्य कुळातील अविवाहित मुली होत्या, कुमारी होत्या, ज्यांनी धम्म शिकला आणि तो इतरांना शिकवला. त्यांनी आपले आयुष्य धम्मासाठी समर्पित केले. त्यांना सकुरी या नावाने ओळखले जात असे. शीलपुत्री म्हणजे ज्या महिलांनी नम्रता, शील आणि ब्रह्मचर्य या तत्वांचे पालन केले त्यांना शीलकुमारी किंवा नंतर शैलजा किंवा शीलपुत्री म्हणून ओळखले जात असे. अनेक लोकांनी महामायेच्या नावावरून नावे ठेवली, म्हणजे महायोग किंवा महामाया, महागौरी, दंतदेवी किंवा दंतेश्वरी, सती किंवा शीतला किंवा शीतलता असलेल्या अशा अनेक देवींची असे वेगवेगळ्या प्रकारची नावे ठेवली, जसे चामुंडा देवी, चंडी देवी असे. जिथे जिथे तुम्हाला जर सती माता नाहीतर सतीचे मंदिर दिसेल तर मग तिथे कोणती तरी महिला सती पठणशी संबंधित नक्कीच असेल. त्यांचा इतिहास इथूनच येतो. अशा प्रकारे या प्रकारे जी नवरात्री आहे ती दरवर्षी येते. सती पठण किंवा विपश्यनेद्वारे स्त्रिया, महिला शरीरातील सर्व वाईट गोष्टी दूर करतात आणि अशा प्रकारे ते त्यांच्या मनातील सर्व पापी कृत्ये काढून टाकतात आणि शुद्ध कृत्याकडे येतात. नवरात्रीच्या ह्या सर्व प्रथा बुद्धानंतर सुरू झाल्या आणि आजही संपूर्ण भारतात चालू आहे. ह्या दुर्गम मातू साधनावर शाक्त संप्रदाय वज्रयांकडून संप्रदायाने ताबा मिळवला. शाक्त पंथाने दुर्गम माता पक्ष साधना हे नाव सुधारून संस्करित करून दुर्गा माता पक्ष साधना असे नाव दिले. हिमालय पर्वताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशातील तराई प्रदेशात जिथे जिथे शाक्त पंथाचे प्राबल्य, प्रभावी उपस्थिती आहे त्या ठिकाणी दुर्गा माता साधना पंथांच्या विधीची परंपरा मुबलक प्रमाणात दिसून येईल. शाक्त परंपरेत सापडलेली पहिली मूर्ती तारा देवीची आहे. तारा देवीची ही मूर्ती बोधिसत्वाची मूर्ती आहे, ज्यावर भगवान बुद्धांची मूर्ती आहे. सध्याच्या काळात तुम्हाला दिसणारी मूर्ती पूजा ही वज्रयानाची देणगी आहे. भगवान बुद्धांची शिकवण किंवा त्यांचे जातक कथांचे स्पष्टीकरण देण्यासाठी, समजण्यासाठी महायान आणि वज्रयानातील लोकांनी सर्व जे पण बोधिसत्व होते, अवलोकेश्वर बोधिसत्व होते, बुद्धांच्या जातक कथामधील पात्रे किंवा बोधिसत्वे, त्या सर्वांना महायान आणि वज्रयानातील लोकांनी त्या सर्वांपासून मूर्त्या बनवण्यास सुरुवात केली, जेणेकरून अबोध अडाणी लोकांना मूर्ती पाहून चांगले समजेल. कोरोना काळात बिहार राज्याच्या शेखपुरा जिल्ह्याच्या सदर प्रदेशात पटना गावाच्या क्षेत्रात जमिनीचं खोदकाम करताना वज्रयान बौद्ध परंपरेशी संबंधित तारा देवीची एक प्राचीन मूर्ती सापडली. पुरातत्वीय विश्लेषणानुसार तज्ञांच्या मते
ही मूर्ती कदाचित पाल काळातल्या इसवी सनाच्या 8व्या किंवा 12व्या शतकातील असावी। वज्रयान बौद्धात तारा देवी ही करुणा आणि संरक्षणाची देवी मानली जाते। तिचा पाय कमळावर आहे, तिचे 8 हात आहेत, 2 हात ध्यान मुद्रेत आहेत आणि बाकीच्या हातांमध्ये काही ना काही वस्तू धरलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मूर्तीच्या वरती भगवान बुद्धांची मूर्ती बनवलेली आहे। पुरातत्व शास्त्रज्ञांच्या मते ही मूर्ती पाल काळातील काळ्या ग्रनाइट दगडापासून बनलेली आहे। तिच्यावर धम्म लिपी आणि स्थानिक लिपी बंगाली लिपीचा मिश्र प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो। ही 8 भुजा हात असलेली मूर्ती आज दुर्गा देवीच्या रूपात आहे।